ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यांच्या निवडणुका 1.5 महिन्यामध्ये पार पडतील अशी माहिती आहे। तर जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्र होतील किंवा 5-6 दिवसांचे अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका निवडणुका होतील अशी माहिती आहे। ही कार्यपद्धती निवडणूक आयोग अंगीकारतं असा अनुभव आहे। कार्यकर्त्यांनो कामाला लागा। स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या तर काम चांगलं करता येतं, नाहीतर विकासाला खीळ बसते असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर जिंकाल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ असंही फडणवीसांनी म्हटलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, या निवडणुकांची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होती, आता मुख्यमंत्र्यांकडून त्याविषयीचे संकेत मिळत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार नाही त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी अनेक दिवस याची तयारी केली होती। मात्र कोरोना काळ आल्यामुळे या निवडणुका लांबल्या होत्या। मात्र आता सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा या निवडणुका घेण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण विधान आज सांगलीमध्ये केले। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलताना निवडणुकीच्या तयारीला लागा अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। सोबतच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये या निवडणुका पार पडतील आणि सुरुवातीला आहेत ते नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका एकत्र पार पडतील किंवा त्यामध्ये 5-6 दिवसाचं अंतर असेल आणि या निवडणुका पार पडल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या 15 दिवसातच पार पडतील आणि हा सगळा संपूर्ण कार्यक्रम आहे ते सप्टेंबर-ऑक्टोबर या 1.5 महिन्यामध्ये पार पडणार आहे। आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे निवडणुका कधी होणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना या अनुषंगाने आता ही महत्त्वपूर्ण बातमी म्हणावी लागेल। कारण आता प्रामुख्याने या निवडणुकीची नेमकी कधी घोषणा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि निवडणूक आयोगाची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धतीच आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच निवडणुकांच्या तारखांच्या बाबत जे संभाव्य तारखा आहेत किंवा संभाव्य घोषणा आहेत त्याबाबतची माहिती आता मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या एक उत्साह जाणवल्याचं पाहायला मिळतं। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका आपल्या ताब्यात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपला विजय मिळवा, निश्चितच तुम्हाला निधीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा आता कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते तरी आता सध्या या निवडणुकीच्या कामाला लागल्याचं पाहायला बरोबर आहे ज्ञानेश्वर। त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल आणि त्यानंतर पावसाळ्यानंतर या निवडणुका होऊ शकतात, त्या अनुषंगाने तयारी केली जाऊ शकते। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।